सकू, सकू उठ. सासूबाई आणि माझे अहो त्या डोंगी बाबाजींना नमस्कार करतात. मलाही नमस्कार करायला सांगतायत. मला त्यांचा अपमान नाही करायचाय. पण वाहना घालून रावळात आलेल्या माझ्या विठुरायाची जागा हिसकवणाऱ्या त्या बाबाजींच्या कशी मी पाया पडू? पाया पड जा. अपमान केलाय ना या नागोजीचा. आता बघतो नाही तुला बरबाद केला तर नागोजी नाव सांग केला. सुनबाई, तो कोण आहे? कोण आहे तुमच्या माग? जिंगरोबा, आमचा गुरु, आमचं दैवत. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. जिंगरोबावरचं फुल उचलायचं, वचन द्यायचं आम्हाला. म्हणायचं यापुढं मी टुरायाला मानणार नाही. त्याची आठवण बी काढणार नाही, त्याला बघणार बी नाही. माझ्यासाठी टुराया मेला मेला. काय म्हणायचं? माझ्यासाठी टुराया मेला. मग शरण कुणाला येणार? देव कुणाला मानणार? आम्हाला इथं नागोजीला शरण यायचं, आमच्या पाया पडायचं. हे तुमच्या सासूबाई, तुमचा यो नवरा, यांचं कल्याण कोणी केलंय? नागोजी बाबांनी केलंय. आम्ही तुमचं बी कल्याण करणार, नक्की करणार. पण त्यासाठी तुम्हाला ते इटूला सोडून इथं आम्हाला शरण यावं लागल. इथं आमच्या पाया पडावं लागल. पडा पाया पडा. या बाबाजी, सापडा. शरण ये नागोजीला तात्काळ, नाही तर खाईल तुला काय. शरण ये, शरण ये मला, शरण ये. अगं बाबाजींचा कोप होतोय. जा पाया पड आणि शपथ घे. जास्त ताणू नकोस सखू. आमच्या देवाचा अपमान करतेस तू. चालणार नाही. आशीर्वाद घे, जा आशीर्वाद घे. सासूबाई, हे तुमचे देव आहेत, त्यामुळे मी सून म्हणून पडते मी यांच्या पाया. दुसऱ्याला न म्हणणे शक्यच नाहीये. मी असं नाही करू शकत. विठुरायाला माझ्या मनातून नाही काढू शकत मी. त्यामुळे मी मेले तरी चालेल, पण खोटी शपथ कशी घेऊ मी? फार बिजास खोरायस ग तू. साक्षात बाबाजींचा अपमान करतेस. कशी शरण जात नाही ना तेच बघते मी. मानवा खा, एका माथा आणि घे शपथ घे. ए बाबांनीचा अपमान आम्ही सहन करणार नाही. थांबा.
ये पोरी, सांगितलं ना मग तुला, इटोरायला इसरायचं आणि इथं आमच्या पाया पडायचं, आम्हाला शरण यायचं. कळत नाही सांगितलेला. आता तुझ्या त्या इटोरायचा विषय संपला. तो तुझ्या जिंदगीतून हद्दपार. नाही नाही, असं बोलू नका. पप्पा म्हणतात की विठुराया चराचरात भरलेला आहे. मग त्याला आपण हद्दपार कशातून करणार? नाही करू शकत आपण. यार, आमच्याशी वाद घालते तू. आमच्याशी अरे कोण समजते कोण स्वतःला? तो तुझ्या सासूच्या भक्तीकडे बघून तुला आम्ही माफ केलं, एक संधी दिली तुला. पण तू तर आमच्या डोक्यावर चढायला लागली. आता लय झालं. चल चल, पाया पड, आमच्या पाया पड आणि मोकळी हो. मी तुम्हाला एकदा नाही 100 वेळा नमस्कार करीन, पण माझ्या विठुरायाला कशी विसरू मी? माझा श्वास येतो. आणि तुम्ही माझ्या विठुरायाला नाही का म्हणताय? किती तयार होतो. तुम्हीच बघितलं ना, त्या मुक्या चिपरीला त्यानेच वाचा दिली. तुमच्या डोळ्यांनी बघितलं ना तुम्ही. या असल्या बाकड कथा सांगून फुका आमचा येळ इसकटू नको. बालिशपणा काय बालिशपण करते पोरगी? मुकाट्यानं पाया पड आणि वचन दे आम्हाला, शपथ घे. कसं आहे ना पोरी, काय झालंय माहिती का? तुझ्या डोक्यावर झालाय परिणाम. कुणामुळे झालाय? त्याच्यामुळे झालाय, इटुरायामुळे झालाय. इटुरायानी येडं केलंय तुला, पार येडं करून टाकलंय. काही काळजी करायचं कारण नाही, आम्ही आहोत ना. येऊ नागोजी बाबा कशासाठी बसलाय? लोकांचं कल्याण करण्यासाठीच बसलाय की नाही? पण त्यासाठी त्या इटुरायाला पुरत म्हणजे पुरत विसरून जायला लागेल. त्याला विसरून आम्हाला शरण यावं लागेल, आमच्या पाया पडावं लागेल. यावं लागेल म्हणजे काय बाबाजी? यावंच लागेल. तुमच्यासारखा सिद्ध पुरुष गोड बोलतो इतकी लायकी नाही हिची. हिला आता 14वं रत्न दाखवावंच लागेल. अशी कशी शरण येत नाही बघतेच मी. नाही मनोरमे नाही, जोर जबरदस्तीने नाही. हो बाबाजी. स्वतःहून मनात पूर्ण श्रद्धा ठेवून तिनं आम्हाला शरण यायला हवं. या असे जोर जबरदस्तीचे भक्त न गळत आम्हाला. आणि टलाचं गारुड आहे ते, असं सहजासहजी उतरायचं नाही ते. एक दिवस स्वतःहून इथं आमच्या पाया पडल ना आम्हाला शरण येली पोरगी. आणि असं किती दिवस ताटा राहणार आहे या बोटवर पोरीचा? अगं, किती किती उर्मटपणा करशील तुला? बाबाजी, बाबाजी कशाला अडवलं तुम्हाला? या सखूच्या झिंज्या धरून तिचं डोकं तुमच्या पायावर आदळलं असतं मी. सांगितलं ना, जोर जबरदस्तीचा नमस्कार नकोय आम्हाला. एक दिवस स्वतःहून इथं येईल, आमच्या पाया पडल आणि आम्हाला शरण येईल.
आता ती कुठं आता जलमभर आपल्याच ताब्यात आहे. बघितलास बघितलास आमच्या बाबाजींचा मोठेपणा. हे खरे देव आहेत. अगं तू त्यांचा इतका अपमान केलास, इतका आडमुठेपणा केलास तू, तरी त्यांची कृपा आहे तुझ्यावर. एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्यासारखी तू बाबाजींना शरण जात नाहीस ना, तोपर्यंत तू माझी सून नाहीस. माझ्या घरातली मोलकरणी असशील तू, आणि त्यापेक्षा जास्त किंमत तुला कोणी देणार नाही. लक्षात ठेव. अरे अप्पा, अरे झेपरी आली. सकू तिला भेटली होती म्हणे. ये लवकर ये. काय सखू भेटली होती? कशी होती ग माझी सखू? आपल्या इथे दिसत होती, अगदी तशीच होती ना? वय पण सकू ते आता लुगड्यात असते ना, पण मोठी वाटते. जिपरी सखू भेटली होती? कशी आहे ग माझी सखू? आपल्या इथे जशी होती तशीच दिसते अजूनही. बघितलंस, दोघं आई बाप एकाच विचाराने झपाटले. वय वय पर सकू ते आता लुगड्यात असते ना, पण मोठी दिसतीस. लय भारी गजरा मारला होता. पण तुला ती भेटली कुठे? वाटेवरती समधी बैलगाडीतून जात होते. जिपरी बाहेरचं कोणी दिसलं ना की असंच होतं. काय म्हणाली सखू? जास्त काय नाही. हा पण सकूचा नवरा लगेच तिला ओरडला. ओरडला? नवरा ओरडला? का बरं? म्हणजे मला भेटायला बैलगाडी थांबवून उडी मारली ना म्हणून. अगं मग ओरडणारच की. काळजीनं ओरडला असे. सकू, कुलदेवतेला जातोय ना आपण, मन शांत ठेवायचं. बाळा उशीर होतोय ना आपल्याला. चल ये लवकर. पर तिची सासू लय मायाने बोलली. म्हणजे सगळं व्यवस्थित असेल ना? अरे अप्पा, उद्या स्वतः बघशीलच की. पास परतवण्यासाठी जाणार आहेस ना, तेव्हा भेटणार आहेस की. आणि तुम्ही दोघं असं काय करताय, जणू काही सखूला एक तप बघितलंच नाही आणि आणखीन एक तप ती दिसणार नाहीये. अगं चल चल उमे, उद्याची तयारी करूया. आप्पा सासरी जाणार आहे, त्याच्या बरोबर काहीतरी द्यायला हवं. आणि झिपरे, तुला पण खाऊ देते. चल, तू सकूची बातमी आणलीस ना म्हणून. चल 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 बाळा. आमच्यासारखी तू बाबाजींना शरण जात नाहीस ना, तोपर्यंत तू माझी सून नाहीस. माझ्या घरातली मोलकरणी असशील तू, त्यापेक्षा जास्त किंमत तुला कोणी देणार नाही. लक्षात ठेव. विठुरा, तुला विसरायचं हे कसं शक्य आहे? आणि हे सगळे तुझा राग का करतात? थांबा.
टोचला ना दगड पायाला? अगं तूच स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलायस. त्याला कुणी काय करावं? माझ्या मनातून तर पूर्णपणे उतरलीस. मला हे असे वाद आणि धिंगाणा अजिबात आवडत नाही. नुसता मनस्ताप. संस्कार नाही येत रे, संस्कार. अरे तू इतका कर्तबगार मुलगा, पण आई समोर गुरूंसमोर किती विनम्रपणे वागतोस. त्याच्या उलट ही आई बापांनी काही संस्कारच केलेले नाही तिच्यावर. परिणामी ही अशी निगरगट्ट झाली. सासूबाई, माझ्या उमाई अप्पांना नका बोलू. का नको बोलू? एवढे मोठे बाबा, त्यांच्या सांगण्याला काय किंमत दिलीस का तू? कवडी मोलाची सुद्धा वाटली नाही. पण सासूबाई, मी कोण नाही आणि त्या बीनने तुझ्यासोबत प्रेमानंच वागायचं ठरवलं होतं, पण तुला त्याचं मोल नाही. असंच व्हायला पाहिजे. अशाच वागण्याची सवय करून घे, कळलं? चल रे. आज माझ्या मंत्रवलेल्या फास्यानी ना कमालच केली आहे. म्हणजे मला हवं तसं दान पडलेलं आहे. म्हणजे मी जिंकलोय. आणि हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय? दागिने. बघ की ना, दागिना आणि माझ्यासाठी. पण या वेळेला मी छोटासाच दागिना आणलाय, पण पुढल्या वेळेला ना मोठा डाग आणेन. मी कन्वटीला लपवून ठेवते दागिना. हो, नाहीतर ती महामाया हिसकावून घ्यायची माझ्याकडनं. एवढे दागिने आहेत तिच्याकडे, तरी दागिन्यांचा सोस काही जात नाही. काळजी करू नकोस. अगं, आपले पण दिवस येतील. हो, यायलाच हवेत. मी अशी महाराणी सारखी बसेन आणि नुसती देखरेख करेन. आणि ती महामाया कडक लक्ष्मी आणि सखू यांना सगळी घरातली कामं करायला लावेन. एवढी साधी अक्कल नाही का हो तुम्हाला? जरा सुद्धा वयाची पोच नाही. अहो, तळणीला कुणाला बसवायचं आणि कणिक कुणी मळायची एवढं सुद्धा उमजत नाही का तुम्हाला? कसं समजणार म्हणा? कधी काही काम केलं असेल तर समजेल ना. मी पेढीवर जाते, तोपर्यंत इकडची सगळी कामं आवरून ठेवायची काय. आणि हो, दळण आहे ते उद्या सूर्य उगवायच्या आत व्हायला हवं काय. तोंडाकडे काय बघताय? लागा कामाला. दिगू, मुनिमाची सर्व कामं तूच करायची आहेस. मी फक्त देखरेख करणार आहे. अहो पण काका, तुम्हाला बाहेर जायचं असेल ना खेळायला? खेळायला? छे 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 छे. आता या वाड्यालाच मी जुगाराच्या सोंगट्यांचा अड्डा करून टाकणार आहे. मग बाहेर कशाला खेळायला जायचं? इथेच खेळायचं. सर्व आपलंच राज्य. हो, बाबाजी, तुम्ही त्या चक्कूला कसं काय सोडलं? हो, चांगलं इंग दाखवायचं ना. नाही म्हणजे चक्कूला शपथेची आट न घालता तिला पाया पडायला लावायचं होतं. रावड्यातला त्या अपमानाचा थोडाफार तरी बदला घ्यायचा होता. गाडाव, बिन शेपटीचा गाडाव आहेस तू. बाहेर लय लांबचा फास टाकलाय बघा आम्ही. आणि मग एकदा का त्या फाश्यामध्ये सावज अडकलं, मग असा हळू हळू दोर आमच्याकडं वडत असतो. मग बघायची त्या सावजाची होणारी तडफड. त्यात मजा असते. आणि आम्ही काय केलं माहिती का?
आम्ही ना एकाच दगडात दोन दोन पक्षी पकडलेत. म्हणजे बघ या सखूच काय थेट बनला आम्हाला घेता आलं नसता काय हा? पण आम्ही फासा टाकला मनोरमेच्या हातून. आता ही बी सुटत नाही आणि ती बी. काय नाही समजलं. अरे बुजगावण्या, आम्ही जर सप्तेची अड घातली नसती तर ती सखू सासूसाठी आमच्या पाया बी पडली असती. पण त्याने काय झालं असत मनोरमेचा सुनेवरचा राग कमी झाला असता आणि ती सुनेशी म्हणजे सखूशी चांगलं वागली असती. त्यानं सखू सुखी झाली असती. मला तेच तर नकोय. सखू सुखी व्हायला नकोय मला. आता तुमचा डाव येते माझ्या जाणे. त्या सखूला अट घातल्यावर ती अडली, पाया पण नाही पडली. म्हणजे तुम्हाला जसं हवं तसंच त्या सखूने केलं. हा बाबाजी. आणि त्यामुळं मनोरमेचं आमच्या समोर नाक कापलं गेलं. आता बघतो मनोरमा त्या आपल्या सुनेचा असा राग करेल, तिला असा सासुरवास घडवील की सखूला जीव नकोसा होईल. मुक्काट्यानं स्वतःहून ती सखू आमच्या पायाशी येईल. त्याच दिवसाची वाट बघतोय रे नागोजी.